नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2026 यांची जर तुम्ही तयारी करत असाल मित्रांनो, तुमच्यासाठी दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती बालमानसशास्त्र म्हणजे CDP, TET पेपर 1 किंवा पेपर 2ची तयारी करत असाल तर दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी दररोज शिकत असतो. ओके, आपल्या या सेशनमध्ये अतिसंभाव्य प्रश्न 30 गुणांची तयारी आपल्याला सखोल विश्लेषणासह या यूट्यूब चॅनलवरती दररोज करता येणार आहेत. दररोज फ्रीमध्ये शिकण्यासाठी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला दररोज फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. प्रत्येक प्रश्नांचे सखोल विश्लेषण आणि कन्सेप्टनुसार आपण या ठिकाणी दररोज शिकत असतो मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबत व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो. प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. या ठिकाणी असा दिलेला आहे की जीन पियाजे यांच्या सिद्धांतानुसार अमूर्त विचार, यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता तुम्ही, ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग आणि परिकल्पना मांडण्याची क्षमता बालकात कोणत्या अवस्थेत विकसित होते? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, औपचारिक डॅश क्रियात्मक अवस्था, यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. लक्षात ठेवा मित्रांनो, जीन पियाजे यांनी 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्या 4 अवस्थांपैकी अमूर्त विचार हे फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये येत असते. ओके, मग त्यांनी जे 4 अवस्था सांगितलेल्या आहेत जीन पियाजे, त्यांनी कोणत्या 4 अवस्था सांगितल्या? तर पहिली अवस्था आहे मित्रांनो संवेदी कारक अवस्था, यालाच आपण सेन्सरी मोटर स्टेज असे म्हणत असतो. ओके, त्याच्यानंतर त्यांनी दिलेली दुसरी अवस्था आहे क्रियापूर्वावस्था, यालाच आपण इंग्रजीमध्ये प्री ऑपरेशनल स्टेज असे म्हणत असतो. त्याच्यानंतरची अवस्था आहे मूर्त क्रियात्मक अवस्था म्हणजेच कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, आणि चौथी अवस्था आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था म्हणजेच फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. अशा 4 अवस्था त्यांनी दिलेल्या आहेत. या 4ही अवस्थेचं सखोल विश्लेषणासह आपण या ठिकाणी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण शिकणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी आपल्या या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण आपण देत असतो. मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे मित्रांनो. तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये 60पेक्षा अधिक व्हिडिओज बघू शकता. मित्रांनो, त्यामधील जेवढे काही व्हिडिओज असणार आहे तर प्रत्येक प्रश्नांचं आपण त्या ठिकाणी सविस्तर विश्लेषण दिलेलं आहे. तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये अवेलेबल आहेत. ओके, आणि मित्रांनो, प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण का देत असतो? कारण जेव्हा आपल्याला विश्लेषणावरती एखादा प्रश्न परीक्षेला विचारलं तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी सखोल विश्लेषणासह शिकत असतो. ओके, आता या प्रश्नाचं स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा. 11 वर्षानंतरच्या या अवस्थेत बालक डोळ्यासमोर नसलेली गोष्टीचाही तार्किक विचार करू शकते. वैज्ञानिक विचार आणि जर तर स्वरूपाच्या शक्यता पडताळणे ही या अवस्थेची मुख्य वैशिष्ट्ये आहे. म्हणजे कोणती अवस्था आहे तर मित्रांनो, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज ही अवस्था आहे. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. जीन पियाजे यावरती एकतरी प्रश्न परीक्षेला विचारला जातो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2 बघायचा आपल्याला. प्रश्न असा गेलेला आहे की लेव वायगोस्की यांच्या मते मूल जेव्हा एखादे काम स्वतः करू शकत नाहीत पण इतरांच्या मदतीने करू शकते तेव्हा त्या तात्पुरत्या मदतीला काय म्हणतात? अतिशय महत्त्वाचा IMP प्रश्न आहे. तुम्ही PYQ बघा, त्यामध्ये अशा टाईपचा प्रश्न परीक्षेला आलेला आहेत मित्रांनो. ओके, मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय बी मध्ये दिलेला आहे स्कॅफोल्डिंग, यालाच आधार देणे असं म्हणतो मित्रांनो. ओके, आता यावरचे अतिशय महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे तर स्कॅफोल्डिंग म्हणजे काय तर गरजेनुसार दिली जाणारी तात्पुरती मदत, जशी की सायकल शिकविताना किंवा सायकल शिकताना मागे धरून ठेवणे. एखादा मुलाला जमू लागले की ती मदत काढून घेतली जाते, त्यालाच आपण स्कॅफोल्डिंग म्हणतो. यालाच इंग्रजीमध्ये मित्रांनो टेम्पररी हेल्प असे म्हणतो. टेम्पररी हेल्प. ओके, लक्षात ठेवा, शिक्षकाने विद्यार्थ्याला कठीण कार्य पूर्ण करण्यासाठी दिलेली तात्पुरती मदत, जशी विद्यार्थ्यांची समज वाढते तशी ती मदत हळूहळू काढून घेतली जाते. ह्यालाच आपण स्कॅफोल्डिंग म्हणतो मित्रांनो. ओके, आता बघा, त्याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता तुम्ही ZPD म्हणजेच काय तर झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. विद्यार्थ्याला स्वतःहून जे जमते आणि मदतीने जे जमू शकते यामधील अंतराला ZPD असे म्हणतात. यावरती पण परीक्षेला प्रश्न आलेला आहे. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय तर विद्यार्थ्याला जे स्वतःहून जमते आणि मदतीने जे जमू शकते यामधील अंतर जो असतो त्या अंतराला ZPD असे म्हणतात. ओके, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे MKO म्हणजेच काय तर मोर नॉलेजेबल अदर. जो व्यक्ती अधिक अनुभवी आहे, जसे की शिक्षक,
पालक किंवा मित्र तो स्कॅप फोल्डिंग देण्याचे काम करते. ओके, हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 3. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा दिलेला आहे की एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या सज्जतेचा नियम म्हणजेच लॉ ऑफ रेडीनेस नुसार अध्ययनासाठी सर्वात महत्त्वाची अट कोणती? कोणती आहे सर्वात महत्त्वाची अट? तर मित्रांनो, या ठिकाणी पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळते. विद्यार्थ्याची शारीरिक आणि मानसिक शिकण्याची तयारी असणे यालाच आपण सज्जतेचा नियम असे म्हणत असतो. ओके, हे सर्वात महत्त्वाची अट याच्यामध्ये आहे. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे की जोपर्यंत विद्यार्थी स्वतःहून शिकण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नसतो तोपर्यंत कितीही सराव केला तरी प्रभावी अध्ययन होत नाही. जसे की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते पण पाणी पाजता येत नाहीत, हे या नियमाचा एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो. क्लिअर झालं? सज्जतेचा नियम हा जो आहे याचा उत्तम उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न असा केलेला आहे की समावेशित शिक्षण म्हणजेच याला इन्क्लुसिव्ह एज्युकेशन असे म्हणत असतो. ओके, इंग्रजीमध्ये पण लक्षात ठेवा. समावेशित शिक्षण म्हणजेच इन्क्लुसिव्ह एज्युकेशन यशस्वी करण्यासाठी शाळेत कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे? मित्रांनो, इन्क्लुसिव्ह एज्युकेशनवरती पण प्रश्न भरपूर वेळा परीक्षेला विचारलेले आहेत. मग आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळते की बहुतेक सोयीसुविधा आणि अध्यापन पद्धतीत लवचिकता आणणे म्हणजेच इन्क्लुसिव्ह एज्युकेशन यशस्वी करण्यासाठी या गोष्टीला प्रथम प्राधान्य दिलेच पाहिजे. ओके, यावरची महत्त्वाची पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा शॉर्टमध्ये स्पष्टीकरणामध्ये दिलेले आहे की समावेशित शिक्षणात सामान्य आणि विशेष गरजा असणारी मुले एकत्र शिकतात. त्यामुळे प्रत्येकाच्या क्षमतेनुसार रॅम्प, ब्रेल म्हणजेच काय मित्रांनो, रॅम्प लिपी, ब्रेल लिपी किंवा वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा वापर करणे, आवश्यकतेनुसार वापर करणे हे या ठिकाणी समावेशित शिक्षणाचा महत्त्वाचं उदाहरण आहे. क्लिअर झालं? महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न असा दिलेला आहे की कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतातील उत्तर पारंपरिक अवस्था म्हणजेच आपण याला म्हणतो पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल पातळीवरील व्यक्ती आपले निर्णय कसे घेते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळते की स्वतःच्या विवेकबुद्धीने आणि मानवी मूल्यांच्या आधारावर हे या ठिकाणी उत्तर पारंपरिक म्हणजे पोस्ट कन्व्हेन्शनल पातळीवर व्यक्ती आपले निर्णय घेत असते. ओके, यावरची महत्त्वाची पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे की या सर्वोच्च पातळीवर म्हणजे कोणत्या पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल या पातळीवर व्यक्ती कायद्यापेक्षा मानवता श्रेष्ठ आहे असे मानते. सामाजिक नियम जर अन्यायकारक असतील तर ते बदलले पाहिजे असा विचार या स्तरावर केला जातो. म्हणजे कोणत्या स्तरावर? तर पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल या स्तरावरती. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाची पॉईंट आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. बघा काय दिलेलं आहे, विकासाची समीपदूर तत्व काय स्पष्ट करते? समीपदूर तत्व म्हणजेच याला प्रॉक्सिमो डिस्टल असे इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की विकास शरीराच्या मध्यभागाकडून टोकांकडे म्हणजे बाहेरच्या बाजूला होतो, यालाच प्रॉक्सिमल डिस्टल असे म्हणायचं आहे. मित्रांनो, समीप दूर तत्व हे या ठिकाणी आहे. ओके, आता यावरची महत्त्वाची पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा बालकाच्या शरीराचा विकास प्रथम पाठीच्या कण्याकडून म्हणजे मध्यभाग सुरू होतो आणि नंतर हातापायांच्या बोटांकडे म्हणजे टोकांकडे जातो, यालाच प्रॉक्सिमल डिस्टल असे लक्षात ठेवायचं आहे. प्रॉक्सिमल डिस्टल. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह शिकायचे असेल तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला काय करायचं आहे तर फक्त सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो, तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाते. ओके, दररोज फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी सखोल विश्लेषणासह शिकायला मिळणार आहे. दुपारी 3 वाजता आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज आपण अपलोड करत असतो. मित्रांनो, तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओज बघा, अशाच पद्धतीने आपण शिकवलेले आहेत. त्यासाठी एक स्पेशल आपल्या या चॅनलमध्येच प्लेलिस्ट नावाची फोल्डर तयार केलेली आहे. बघा इथे दिसतोय मित्रांनो, होम व्हिडिओ शॉर्ट लाईव्ह, त्याच्यानंतर प्लेलिस्ट नावाची एक फोल्डर दिसते. त्यामध्ये गेल्यावरती तुम्हाला आपल्या या TET परीक्षेसाठी जे महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र, या विषयाची 30 पैकी 30 गुणांची तयारी आपल्याला या ठिकाणी फ्रीमध्ये करता येणार आहे. ओके, त्यासाठी आपल्या या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे आणि दररोज जेवढे व्हिडिओज आपण अपलोड करतो ते व्हिडिओज पूर्ण शेवटपर्यंत बघायचं आहे. सोबतच मित्रांनो, आपल्या या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये आपण क्लासेसची PDF आणि सोबतच स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी टाकत असतो.
ठीक आहे. तर चला आपल्या या सेशनकडे वळूया. पुढचा प्रश्न बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 7वा. बघा काय दिलेला आहे की BF स्किनर यांच्या मते विद्यार्थ्याच्या चांगल्या उत्तराला शिक्षकांनी दिलेली शाबासकी हे कशाचे उदाहरण आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात ठेवा की BF स्किनर यांच्या मते विद्यार्थ्यांना जे चांगल्या उत्तराला शिक्षकांनी शाबासकी दिली हे उदाहरण कशाचं आहे, तर हे धनात्मक प्रबलीकरणाचं उदाहरण आहे मित्रांनो. यालाच आपण पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट असे म्हणत असतो. पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. लक्षात ठेवा यावरती प्रश्न परीक्षेला भरपूर वेळा विचारलेले आहेत. जेव्हा एखाद्या चांगल्या कृत्यानंतर सुखद अनुभव जसे की बक्षीस किंवा प्रशंसा मिळते तेव्हा ती कृती पुन्हा पुन्हा करण्याची शक्यता वाढते. यालाच आपण धनात्मक प्रबलीकरण असे म्हणत असतो. याचे दोन प्रकार आहे, धनात्मक आणि ऋणात्मक. ओके, निगेटिव्ह रेन्फोर्समेंट आणि पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट असे दोन प्रकार आहे. लक्षात ठेवा. तर ते दोन प्रकार कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोतच. पहिला प्रकार आहे सकारात्मक प्रबलीकरण. यालाच धनात्मक आपण प्रबलीकरण असे म्हणतो. पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट असे लक्षात ठेवायचं आहे. चांगले वर्तन घडवल्यावर बक्षीस किंवा शाबासकी किंवा प्रशंसा देणे यालाच आपण म्हणत असतो मित्रांनो सकारात्मक प्रबलीकरण. उदाहरणावरून समजून घ्या की वर्गात उत्तर बरोबर दिल्यावर शिक्षकांनी खूप छान असे म्हणणे म्हणजेच पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंटचं हे एक उदाहरण आहे. ओके, याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे नकारात्मक प्रबलीकरण. यालाच निगेटिव्ह रेन्फोर्समेंट असं म्हणत असतो. ऋणात्मक प्रबलीकरण अशी सुद्धा या ठिकाणी दुसरे नाव लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय, तर एखादी नको असलेली किंवा त्रासदायक गोष्ट काढून घेऊन अपेक्षित वर्तन घडवून आणणे म्हणजेच मित्रांनो नकारात्मक प्रबलीकरण, निगेटिव्ह रेन्फोर्समेंट आहे. ओके, उदाहरणावरून समजून घ्यायचं म्हटलं तर अभ्यास पूर्ण केल्यावर घरची साफसफाई करण्याच्या कामातून सूट देणे म्हणजेच हे निगेटिव्ह रेन्फोर्समेंटचं एक उदाहरण आहे. ओके, लक्षात ठेवा या दोन्ही प्रकारावरती प्रश्न परीक्षेला आलं तर तुम्हाला करेक्ट उत्तर देता आलं पाहिजे. ओके मित्रांनो, असेच आपल्याला दररोज या ठिकाणी सखोल विश्लेषणासह शिकायला मिळणार आहेत. ओके, त्यासाठी आपल्या या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे आणि कुठलाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण आपल्याला एखादा पॉईंट या ठिकाणी जर परीक्षेला प्रश्न विचारला एखाद्या पॉईंटवरती तर उत्तर देता येतो. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 8वा. बघा काय दिलेला आहे. कोहलरच्या मर्मदृष्टी इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे इन्साइटफुल लर्निंग सिद्धांतात अध्ययनाचा मुख्य आधार काय असतो. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो की परिस्थितीचे अचानक होणारे समग्र आकलन म्हणजेच मर्मदृष्टी इन्साइटफुल लर्निंग या सिद्धांतात अध्ययनाचा मुख्य आधार आहे. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, कोहलरच्या मते जेव्हा आपण समस्येचे सर्व भाग एकत्रितपणे पाहतो तेव्हा अचानक उत्तर सुचते यालाच आपण काय म्हणायचं आहे, मर्मदृष्टी म्हणायचं आहे, इन्साइटफुल लर्निंग म्हणायचं आहे. ओके, आता मर्मदृष्टी म्हणजे काय, तर समस्येच्या सर्व भागांचा परस्पर संबंध ओळखून अचानक तोडगा सुचणे. यात प्रयत्न प्रमाद पेक्षा बुद्धीच्या वापराला जास्त महत्त्व दिले जाते. हे या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9वा. बघा काय दिलेला आहे. व्यक्तिभिन्नता, याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, लक्षात घेऊन अध्यापन करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती कृती करणे टाळावे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो की सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच प्रकारची साचेबद्ध आणि कडक अध्यापन पद्धती वापरणे हे टाळायला पाहिजे. कारण व्यक्तिभिन्नता हे लक्षात घेऊन अध्यापन करत असताना शिक्षकाने ही कृती काय करायला टाळायला पाहिजे मित्रांनो. ओके, कारण विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विविध शैक्षणिक साधनाचा वापर करणे हे महत्त्वाचं पॉईंट आहे. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस लक्षात घेऊन अध्यापन करत असताना शिक्षकाने या गोष्टीचा वापर करायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर पर्याय बी मध्ये बघा, सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच पद्धतीने किंवा एकाच प्रकारची साचेबद्ध आणि कडक अध्यापन पद्धती वापरणे हे या ठिकाणी चुकीचं आहे आणि जे चुकीचं आहे तेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, पर्याय सी मध्ये बघू शकता, विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाचा विचार करून नवीन घटक शिकवणे हे महत्त्वाचं पॉईंट आहे. शिक्षकांनी अध्यापन करत असताना या कृतीचा वापर करायला पाहिजे. त्याच्यानंतर डी मध्ये आहे की अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांसाठी उपचारात्मक अध्यापन म्हणजे रेमेडियल टीचिंग करणे हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे पर्याय ए, सी आणि डी हे तीनही पॉझिटिव्ह आहे, एकच निगेटिव्ह आहे आणि जे निगेटिव्ह आहे तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे, तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे. यावरती परीक्षेला प्रश्न भरपूर वेळा आलेले आहेत. मग काय आहे, तर शिक्षकाने खालीलपैकी कोणती कृती टाळावी म्हणजे कोणती कृती करणे टाळावे, तर ती एक आहे तुलना करणे, दुसरी आहे लेबलिंग, तिसरी आहे नकारात्मक टीका आणि चौथी आहे एकसुरी अध्यापन. ह्या गोष्टी शिक्षकांनी
करणे टाळायला पाहिजे मित्रांनो. ओके, आता तुलना करणे म्हणजेच कंपॅरिझन हे काय आहे, तर विद्यार्थ्यांच्या गुणांची किंवा प्रगतीची एकमेकाशी तुलना करणे हे टाळायला पाहिजे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता आणि शिकण्याची गती ही वेगळी असते. क्लिअर झालं. NCERT फ्रेमवर्कनुसार ही कृती मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण करू शकते. हे महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर दुसरी जी कृती आहे लेबलिंग. लेबलिंग ही जी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा की विद्यार्थ्यांना मठ्ठ, ढ किंवा हुशार असे शिक्के मारणे टाळायला पाहिजे. यामुळे काय होते, तर त्यांच्या आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम होतो. ओके, त्याच्यानंतर जो तिसरा प्रकार आहे नकारात्मक टीका, म्हणजे विद्यार्थ्याच्या कमतरतांवर सर्वांसमोर टीका करणे हे पण टाळायला पाहिजे. एकसुरी अध्यापन म्हणजे संपूर्ण वर्गासाठी केवळ एकाच पद्धतीचा, उदाहरणार्थ फक्त व्याख्यान पद्धतीचा वापर करणे हे पण टाळायला पाहिजे. ह्या चारही गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते मित्रांनो. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 10. बघा काय दिलेला आहे की खालीलपैकी कोणते उदाहरण हे विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट या बचाव यंत्रणेशी म्हणजे डिफेन्स मेकॅनिझमशी संबंधित आहे. काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो की शिक्षकांनी रागावल्यामुळे विद्यार्थ्याने घरी जाताना वाटेतील दगडाला जोरात लात मारणे, म्हणजेच हे उदाहरण आहे विस्थापन डिस्प्लेसमेंट या बचाव यंत्रणेशी संबंधित आहे. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे की विस्थापन डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर समजून घ्या मित्रांनो. जेव्हा एखादी व्यक्ती आपली तीव्र भावना, विशेषतः राग किंवा संताप ज्या व्यक्तीमुळे निर्माण झाली आहे तिच्यावर व्यक्त करू शकत नाहीत, कारण ती व्यक्ती शक्तिशाली असते, तेव्हा ती व्यक्ती तो राग आपल्यापेक्षा कमी शक्तिशाली किंवा निर्जीव वस्तूवर काढून मोकळे होतो. यालाच डिस्प्लेसमेंट अशी म्हणायचं आहे. विस्थापन म्हणजेच हे आहे मित्रांनो. क्लिअर झालं. आता तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट शिकायला मिळत आहेत. ओके, याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. अध्ययन प्रक्रियेत प्रेरणा, मोटिवेशनवरती एक तरी प्रश्न परीक्षेला असतो. मोटिवेशन वाढविण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या धोरणाचा अवलंब करणे सर्वात प्रभावी ठरते किंवा ठरेल? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो की मुलाच्या यशस्वी प्रयत्नांचे कौतुक करून त्यांच्यामध्ये आंतरिक आवड निर्माण होईल असे पोषक वातावरण तयार करणे हे प्रेरणा म्हणजे मोटिवेशन वाढवण्यासाठी शिक्षकांनी या धोरणाचा अवलंब करणे हे अधिक प्रभावी ठरते मित्रांनो. क्लिअर झालं. यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करणार आहोत. अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे. मोटिवेशनवरती एक तरी प्रश्न परीक्षेला येत असतो, त्यासाठी आपण या ठिकाणी डिटेलमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता बघा, आंतरिक प्रेरणा म्हणजे इंट्रिन्सिक मोटिवेशन हे अध्ययनासाठी दीर्घकालीन उपयुक्त ठरते. सकारात्मक पाठबळामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. ओके, आंतरिक अभिप्रेरणा. आता प्रेरणेचे किती प्रकार आहेत, तर लक्षात ठेवा प्रेरणेचे हे 2 प्रकार आहे. मोटिवेशनचे किती 2 प्रकार आहेत, तर ते कोणकोणते आहेत? पहिला प्रकार आहे आंतरिक प्रेरणा, दुसरा प्रकार आहे बाह्य प्रेरणा. आंतरिक प्रेरणाला इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणतो मित्रांनो, आणि बाह्य प्रेरणाला एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन म्हणत असतो. दोन्ही महत्त्वाचे आहे. आता आंतरिक अभिप्रेरणा किंवा आंतरिक प्रेरणा एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या विद्यार्थी केवळ स्वतःच्या आनंदासाठी, जिज्ञासोपोटी किंवा नवीन काहीतरी शिकण्याच्या इच्छेने एखादी गोष्ट करतो, तेव्हा त्याला आंतरिक प्रेरणा, आंतरिक अभिप्रेरणा असे म्हणतात. ही प्रेरणा दीर्घकाळ टिकते. ही जी प्रेरणा आहे मित्रांनो, ही दीर्घकाळ टिकते, दीर्घकाळ आपल्या लक्षात राहते. क्लिअर झालं. त्यामधला दुसरा प्रकार आहे बाह्य प्रेरणा म्हणजे एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन. काय आहे, तर जेव्हा विद्यार्थी बक्षीस मिळवण्यासाठी, शिक्षा टाळण्यासाठी किंवा केवळ परीक्षेत गुण मिळवण्यासाठी अभ्यास करतो, तेव्हा त्याला बाह्य प्रेरणा असे म्हणतात. हे दोन्ही प्रकार महत्त्वाचे आहेत. दोन्ही प्रकारावरती प्रश्न भरपूर वेळा परीक्षेला विचारलेले आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ओके, याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 12. बघा काय दिलेला आहे की हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार, मल्टिपल इंटेलिजन्स हे या ठिकाणी इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला स्वतःच्या भावना, प्रेरणा आणि हेतू यांचे सखोल ज्ञान असते तिच्याकडे कोणती बुद्धिमत्ता अधिक असते, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. यालाच आपण इंट्रापर्सनल इंटेलिजन्स असे म्हणत असतो. क्लिअर झालं. आता बघूया यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणात काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे की इंट्रापर्सनल म्हणजे काय, तर स्वतःच्या अंतर्मनाला समजून घेण्याची क्षमता. तर इंटरपर्सनल म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची क्षमता हे होय. क्लिअर झालं. इंट्रापर्सनल म्हणजे काय आणि इंटरपर्सनल म्हणजे काय, हे दोन्ही प्रकार आपण या ठिकाणी बघितलेले आहेत मित्रांनो. ओके, आता व्यक्ती अंतर्गत म्हणजे इंट्रापर्सनल
इंट्रापर्सनल म्हणजे स्वतःला समजून घेण्याची क्षमता, लक्षात ठेवा. आणि आंतरवैयक्तिक म्हणजे इंटरपर्सनल हे काय आहे तर इतराच्या भावना आणि वर्तन समजून घेण्याची क्षमता, उदाहरणार्थ शिक्षक आणि नेते. हे दोन्ही प्रकार लक्षात ठेवा. यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकते. तर या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण आपण बघितलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचा आहे आणि सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करायचा आहे आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो, दररोज तुम्हाला सखोल विश्लेषणासह अशाच पद्धतीने शिकायला मिळणार आहेत. आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला TET परीक्षेमध्ये बालमानसशास्त्र या विषयाची 30 पैकी 30 सखोल विश्लेषणासह फ्रीमध्ये करता येणार आहेत. ओके, तर बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 13वा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. प्रश्न असा आहे मित्रांनो की अनुवंश म्हणजे हेरिडिटी आणि पर्यावरण म्हणजे इन्व्हायरमेंट यांचा बालकाच्या विकासावर होणारा परिणाम स्पष्ट करणारे सर्वात अचूक विधान कोणते आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो की बालकाचा विकास ही अनुवंश आणि पर्यावरण यालाच हेरिडिटी इन्व्हायरमेंट म्हणतो. या दोघांच्या आंतरक्रियेची निष्पत्ती आहे. या दोघांच्या आंतरक्रियेची निष्पत्ती आहे म्हणजे काय तर जो विकास आहे मित्रांनो, तो विकास हा हेरिडिटी आणि अनुवंश म्हणजे हेरिडिटी म्हणजे अनुवंश आणि पर्यावरण म्हणजे इन्व्हायरमेंट ह्या दोघांचा गुणाकार आहे. ओके, विकास डेव्हलपमेंट हे जो आहे हे हेरिडिटी इंटू इन्व्हायरमेंट या प्रकारचं आहे. या आंतरक्रियेची ही निष्पत्ती आहे. लक्षात ठेवा. या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये आणखी महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघूया. बघा, आता अनुवंश आपल्या क्षमताची मर्यादा म्हणजे रेंज देतो. अनुवंश हा जो आहे हा आपल्या क्षमताची जी आहे ती मर्यादा देतो. तर पर्यावरण त्या क्षमता विकसित करण्याची संधी उपलब्ध करून देते. याचा काय आहे तर यांचा संबंध आहे गुणाकाराचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ वुडवर्थ यांच्या मते की विकास हा अनुवंश आणि पर्यावरणाची बेरीज नसून त्यांचा काय आहे तर गुणाकार आहे. क्लिअर झालं. मी आता सांगितलंय तुम्हाला डेव्हलपमेंट इक्वल टू हेरिडिटी इंटू इन्व्हायरमेंट म्हणजेच काय तर विकास बरोबर अनुवंश गुणिले पर्यावरण. ओके, यातील एकही घटक हे शून्य नसतो. जर शून्य असेल तर विकास हे पूर्ण होऊ शकत नाही. क्लिअर झालं. अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 14वा बघा काय दिलेला आहे. अल्बर्ट बंडुरा यांच्या सामाजिक अध्ययन म्हणजे सोशल लर्निंग सिद्धांतानुसार मुले प्रामुख्याने कशाद्वारे शिकत असतात. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो की मोठ्या व्यक्तीच्या वर्तनाचे निरीक्षण आणि अनुकरण म्हणजे मॉडेलिंग करून हे याद्वारे शिकत असतो. मित्रांनो, की अल्बर्ट बंडुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतामध्ये मुले प्रामुख्याने अशा प्रकारे शिकत असतात. क्लिअर झालं. महत्त्वाचा प्रश्न आहे. आता यावरचे महत्त्वाचेच पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे की बंडुरा यांच्या मते की मुले समाजातील मॉडेल्स जसे की आई, वडील, शिक्षक, हिरो यांचे निरीक्षण करून त्यांच्या वर्तनाची नक्कल करतात. यालाच आपण मॉडेलिंग किंवा अनुकरण असे म्हणत असतो. क्लिअर झालं. लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 15वा बघा. प्रगत संघटन प्रतिमान म्हणजेच काय ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल हे खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले असून त्याचा मुख्य उद्देश काय आहे. काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो. डेव्हिड आसुबेल म्हणजेच नवीन माहितीची जुन्या ज्ञानाशी पद्धतशीर सांगड घालून अर्थपूर्ण अध्ययन करणे हे या ठिकाणी प्रगत संघटक प्रतिमान म्हणजे ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल यांच्याशी संबंधित आहे. याचा मुख्य उद्देश आहे. क्लिअर झालं. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा आसुबेल यांनी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनावर भर दिला ज्यात नवीन शिकायचा घटक आधीच्या माहितीशी जोडला जातो. क्लिअर झालं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 16वा बघा काय दिलेला आहे की एखाद्या विद्यार्थ्याला डिस्लेक्सिया. मित्रांनो, डिसॅबिलिटीवरती प्रश्न परीक्षेला भरपूर वेळा आलेले आहेत. लक्षात ठेवा. डिस्लेक्सिया हा अध्ययन दोष असेल तर शिक्षकाला त्या विद्यार्थ्यामध्ये प्रामुख्याने कोणती लक्षणे दिसून येतील. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो की शब्द आणि अक्षरे वाचताना, ओळखताना किंवा क्रम लावताना अडचण येणे हे डिस्लेक्सियाचा एक उदाहरण आहे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. ओके, यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. मी तुम्हाला आता सांगितलं की डिसॅबिलिटीवरती एकतरी प्रश्न परीक्षेला असतो. त्यासाठी आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाची डिसॅबिलिटीवरची उदाहरण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. ठीक आहे, त्याचे प्रकार घेऊन आलेलो आहोत. आता या ठिकाणी डिस्लेक्सिया हा जो आहे हा वाचनाशी संबंधित विकार आहे. डिस्लेक्सिया हा जो आजार आहे हा विकार आहे हा कशाशी संबंधित आहे तर वाचनाशी संबंधित आहे. गणितातील दोषाला डिस्कॅल्क्युलिया आणि लिहिण्याच्या दोषाला डिस्ग्राफिया असे म्हणतात.
ओके, लक्षात ठेवा. आता डिस्लेक्सिया म्हणजेच मित्रांनो वाचनाशी संबंधित अडचण, यालाच डिस्लेक्सिया म्हणायचं आहे. ओके, हे डिसॅबिलिटीवरचे प्रकार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डिस्ग्राफिया म्हणजे लेखनाशी संबंधित अडचण. डिस्कॅल्क्युलिया म्हणजे मित्रांनो गणिती क्रिया समजण्यातील अडचण. आणि डिस्प्रेक्सिया म्हणजे शारीरिक हालचालींमधील समन्वयाचा अभाव. हे 4 महत्त्वाचे प्रकार आपण या ठिकाणी घेतलेले आहेत डिसॅबिलिटीवरचे. लक्षात ठेवा, महत्त्वाचे प्रश्न आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 17. बघा काय दिलेलं आहे की अध्ययन संक्रमणाच्या सामान्यीकरण म्हणजे जनरलायझेशन सिद्धांतानुसार जड खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला आहे. काय असेल काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर मित्रांनो पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो. जर एखाद्या विषयातील सामान्य तत्वे किंवा नियम समजले तरच त्याचे संक्रमण दुसऱ्या विषयावर होते. यालाच आपण अध्ययन संक्रमणाच्या सामान्यीकरण म्हणजेच जनरलायझेशनचा या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणू शकतो. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, जेव्हा विद्यार्थी एखाद्या समस्येचे मूळ तत्व समजून घेतो तेव्हा ते तत्व इतर तत्सम परिस्थितीत सहज वापरू शकतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 18. बघा काय दिलेला आहे की मुलाच्या भावनिक बुद्धिमत्तेचा म्हणजे इमोशनल इंटेलिजन्सचा विकास करण्यासाठी शिक्षकाने वर्गात खालीलपैकी कोणती कृती करणे योग्य ठरेल. योग्य कृती आपल्याला विचारलेली आहे. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी शिक्षकाने वर्गात खालीलपैकी कोणती कृती करणे हे योग्य ठरेल. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो की मुलांना त्यांच्या आणि इतरांच्या भावना ओळखण्यास व त्या व्यक्त करण्यास प्रोत्साहित करणे ही कृती शिक्षकांनी करायला पाहिजे. ओके, त्यामुळे त्याचे भावनिक म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स विकास हे होत असतो मित्रांनो. ठीक आहे, याच्यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघूया. बघा काय दिलेलं आहे की डॅनियल गोलमन यांच्या मते भावनेचे व्यवस्थापन आणि सहानुभूती म्हणजे इम्पॅथी हे यशस्वी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. ओके, सहानुभूती जागृत करणे इम्पॅथी म्हणजेच विद्यार्थ्यांना दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून विचार करायला लावणे. हे उदाहरणावरून समजून घ्या की तुझ्या मित्राला दुखापत झाली असली तर तुला कसे वाटले असते. हे महत्त्वाचे या ठिकाणी उदाहरण आहे. लक्षात ठेवा, सहानुभूती जागृत करणे हे असं या ठिकाणी उदाहरणासह आपण बघितलेलं आहे. ओके, याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19. बघा, स्मरणशक्तीचा विस्मरण म्हणजेच फॉरगेटिंग प्रक्रियेत दमन म्हणजे रिप्रेशन म्हणजे काय. मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो की मुलांना त्यांच्या आणि इतरांच्या भावना ओळखण्यास व त्या व्यक्त करण्यास प्रोत्साहित करणे हे या ठिकाणी महत्त्वाचं पॉईंट आहे. ठीक आहे, आता स्पष्टीकरणामध्ये लक्षात ठेवा की सिग्मंड फ्रायड यांच्या मते मानवी मन त्रासदायक आठवणीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या विसरण्याचा काय करते, प्रयत्न करते. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. आणि या ठिकाणी असं दिलेलं आहे की ब्रुनर यांच्या अध्ययन उपपत्तीनुसार की माहिती सादर करण्याच्या 3 अवस्थांमधील योग्य क्रम कोणता. मित्रांनो हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. क्रमावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. पहिला क्रम आहे कृतीयुक्त, यालाच इनॅक्टिव्ह असे म्हणतो आपण. त्याच्यानंतर प्रतिरूपात्मक, यालाच आयकॉनिक म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर सांकेतिक म्हणजे सिम्बॉलिक. हे 3 अवस्था आणि हे क्रम लक्षात ठेवायचा आहे. ओके, याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा, मुले आधी कृतीतून शिकतात म्हणजे इनॅक्टिव्ह, मग चित्राद्वारे म्हणजे आयकॉनिकद्वारे आणि शेवटी चिन्हे किंवा भाषेद्वारे म्हणजे सिम्बॉलिक विचार करतात. हा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते. तर अशा पद्धतीने 20 प्रश्नांपैकी किती प्रश्नांचे अचूक उत्तर आपल्याला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला दररोज जर अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह शिकायचे असेल तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दररोज फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. ठीक आहे, भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.